लातूरचा महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली तेव्हा आपण लातूरकरांसाठी महानगरपालिकेच्या सिटी बस सेवेमध्ये पूर्णपणे मोफत प्रवास देण्याचा निर्णय घेतलेला होता। यामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये लाखो माता भगिनींनी, मुलींनी, विद्यार्थिनींनी याचा लाभ घेतलेला आहे। मात्र आता मनपा प्रशासनाच्या वतीने असं घोषित करण्यात आलेलं आहे की दिनांक 1 जानेवारी 2025 पासून ज्या महिलांकडे स्मार्ट कार्ड असेल त्यांनाच हा मोफत प्रवास दिला जाणार आहे। आर्थिक सुसूत्रता आणण्याकरिता उचललेलं हे पाऊल जरी असलं तरी यामध्ये महिलांची कसलीही गैरसोय होऊ नये याकडेही मनपा प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे। केवळ 2 बस स्टॉप या ठिकाणी महिलांनी आधार कार्ड घेऊन स्मार्ट कार्ड बनवून घ्यावेत असं आवाहन मनपा प्रशासनाने केलेलं आहे। परंतु यामध्ये महिलांची फार मोठी गैरसोय होणार आहे। लातूर शहरात किमान 2.5 लाख महिला राहतात, त्यामुळे 2च केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे आणि 20 दिवसाचा कालावधी हा कमी होतो। त्यामुळे आम्ही मनपा प्रशासनाकडे विनंती केलेली आहे की प्रत्येक प्रभागामध्ये एक केंद्र मनपाच्या वतीनं सुरू करण्यात यावं आणि ही अट शिथिल करून 28 फेब्रुवारीपर्यंत याला मुदत देण्यात यावी, जेणेकरून सर्व महिलांना याचा लाभ घेता येईल। त्याचबरोबर केवळ शहरातीलच नाही तर शहराच्या बाजूची जी प्रस्तावित हद्दवाढीमधली गावं आहेत त्या गावातील महिलांना देखील याचा लाभ पूर्वीप्रमाणेच मिळत राहावा अशी विनंती आम्ही मनपा प्रशासनाला केलेली आहे आणि प्रशासन सकारात्मकपणे याला घेईल आणि याला मंजुरी देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे।